ते फटाके लावायची जागा आहे. तर आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. बाण लावतात हे. ठीक आहे, तर तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो. भुईचक्र भुईचक्र लावलेलं यांनी. अरे स्टेजवरती कसं भुईचक्र लावतो हा माणूस. तर तुमच्या सगळ्यांचं अतिशय मनापासून मी स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तुम्ही पाहताय फू बाय फू धूम धडाका. वाटलं सुद्धा मला काहीतरी शिल्लक असणार आहे. एक गोष्ट शिल्लक आहे. या सगळ्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. तर फूबाई फूचे हसरे धक्कादायक फटाके असेच वाजत राहणार आहेत. कालच्या भागात आपण दिवाळीची धमाल केलेलीच आहे. आजच्या भागाची सुरुवात करण्यासाठी इथे येणार आहेत एक आजी आजोबा जे साजरा करतायत दिवाळीचा पहिला दिवस. बघूयात मग आता काय काय तयारी झाली आहे घरामध्ये. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात शेखर फडके आणि अक्षता कुलकर्णी. लक्षदीप हे उजळू दे घरी, दारी शोभते सडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी. मला आली आहे दिवाळी. ते दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अहो अहो उठलात की नाही. दिवाळीचा पहिला दिवस आहे आज. अहो उठणं लावून आंघोळ करायची आहे. उठा लवकर. काय करायचं म्हणालीस. वय झालं तरी सवय काही जात नाही. अहो विनोदी अभिनेते होते ना हे. पीजे केल्याशिवाय एंट्री घेतच नाही. बघा अहो दिवाळीचा पहिला दिवस आहे आज. उठणं लावून आंघोळ करायची आहे ना. अगं पण हल्ली माझं लवकर उठणं काही होत नाही. हा बघा हा हसा हसा टाळ्या वाजवा. तू वाजव रे. बायकोनी काय सुंदर व्यवस्था करून ठेवले घरामध्ये. तिकडे फू बाय फूच्या मंचावरती किती माजोरला नट असू दे मी, पण घरी आल्यानंतर डायरेक्ट जमिनीवर येतो. वाह बायो काय सुंदर दिसतेस. वा घर पण अगदी छान सजवलंयस बरं का. वा वा अप्रतिम. बायको असावी तर अशी बरं का. बायो दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. चा ईमेल आला का. हार्दिक शुभेच्छांचा ईमेल आला का. माझ्या मुलाचा सुनेचा नातवाचा ईमेल आला. आला. वा बरोबर एक मागणी आली आहे त्यांची. कुठली. आपल्या दोघांचा एक स्किट शूट करून हवाय त्यांना एन्जॉय करण्यासाठी. वा मस्त मस्त. वा काय म्हणजे आपल्या त्या नातवासाठी आपण दोघंही आजी आजोबा आयुष्यभर कॉमेडीच राहणार का. असू दे का. असू दे कसलं असू दे का. मी म्हणतो ना निदान तेवढ्यासाठी तरी काय होईना ते त्यांच्या आठवणीत आपल्याला ठेवतात तरी. ना जोडू नये आपल्याशी आपल्या कॉमेडीशी. पण आपल्या विनोदातलं गांभीर्य कधी कळलंच नाही ना. अरे बापरे ही म्हातारी सेंटी होत चालली आहे. सेंटिमेंटल होण्याच्या अगोदर काहीतरी करायला पाहिजे. विषय बदलायला पाहिजे. विषय हा सापडला. मी काय म्हणतो आजी. आजी म्हणू नका मला. आजी म्हणू नका. किती काही असलं तरी एवढी काही म्हातारी झालेली नाहीये मी. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं तो अभी तक है हंसी और मैं जवान तुझे कुर्बान मेरी जान मेरी जान. काय लाजते बघा आजी. आजी म्हणा. आजी माझी विनोद करून स्किट करूया आणि पाठवून देऊया. कॅमेरा ऑन करा. पण दिवाळीची शपथ आहे तुम्हाला. जे काही बोलाल ते अगदी खरं खरं बोलायचं. आता शपथ घालायची होती. अहो हीच तर योग्य वेळ आहे. अच्छा बरोबर ठीक आहे चालेल. आता काय आलिया भोगासी. काय म्हणाला तुम्ही. काय 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 म्हणालात काय तुम्ही. काही म्हणालो नाही मी. असं कसं तुम्ही काहीतरी म्हणालात ऐकलंय मी. सांगा आता मला. आयुष्यात मला तुझं हेच आवडलेलं नाही. काय हे नाही का. तुझा सतत प्रश्न विचारणं. म्हणजे बघा पुन्हा प्रश्न. पण माझ्या प्रश्नांनी काही अडतंय का हो तुम्ही. अरे परत प्रश्न प्रश्न प्रश्न. कंटाळा आलाय वैताग आलाय या प्रश्नांचा. जेव्हा समोरून येतेस तेव्हा प्रश्न, जेव्हा जातेस तेव्हा प्रश्न. आता सुद्धा बघ कसं प्रश्नचिन्ह दिसते. हो का. आता तुमची एक गोष्ट सगळ्यांना सांगू का. तुमचा तो मूर्खपणा. एवढं सगळं खरं खरं बोलायचंय म्हणजे काय. मी काय केलं मूर्खपणा. आपला बंड्या शाळेत असताना एकदा होमवर्क घेऊन आला तुमच्याकडे. तुम्हाला त्यांनी विचारलं
विचारलं हा. समोरून एक सुंदर मुलगी येते हा. याचं उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करून दाखवा. तुम्ही त्याला म्हणालात आईला आयटम. हा? याच गोष्टीवरनं दुसऱ्या दिवशी त्याच्या शाळेतल्या त्या बाईंनी मला बोलवलं आणि समज दिली. बाई जरा सांभाळा, तुमचा नवरा हातातनं बाहेर जातोय. तुमच्या त्या मैत्रिणींचं काय हो? तुमची म्हणे तुमच्या बऱ्याच मैत्रिणींची प्लॅटोनिक फ्रेंडशिप होती म्हणे. काय चाललंय? काय चाललंय? काय नाही लाज. लाजाला काय झालं? अच्छा सहज लाजलो. माझं नाव सांगा एवढे लाजताय तर. नाही आठवत नाही. आता शपथ घेतली तुम्ही खरं बोलण्याची. बरं ठीक आहे, कॅम्प बंद करू का? कशाला त्यांनाही कळू दे ना काय चाललंय ते. काय का कोण वैरी नाहीस का? बस जरा मिळते हे थोडे ब्रेक की बात. झालं सगळं करून झालं. झालं, मी फिरून येतो. इथेच फिरा. काय आता सांगा मला सुरुवातीपासून त्यांची नावं. सुरुवातीपासून हा. शालेय जीवनात माझी एक मनीषा होती की माझं संगीतावरती खूप प्रेम असावं. तशी माझी भावनाही होती, तशी माझी अपेक्षाही होती. म्हणून त्यासाठी रोज मी पूजा अर्चना आरती करायचो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर खूप आशा बाळगल्या होत्या, पण सगळं निराशाच पदरी पडली माझ्या. पण एकाही मुलीला पटवणं मला काही साधना. मग लग्नानंतर डोक्यावर जी अक्षता पडली ती आयुष्यभरासाठी राहील. चला आता पटकन मुलींची नावं सांगा. चला कुठली नावं सांगू? आता मुलींची नावं सांगा पटकन. म्हणून मी सगळ्यांना सांगत असतो, मंद बायका येती घरा रोजी दिवाळी दसरा. मंद मला म्हणाला. मंद आहेस का तू? आता मंद आहेस का तू? मंदावेल पटकन वाट गप्पा बस. मंद आहे की नाही तू? मंदाकिनी आहेस की नाही तू? असं मला म्हणायचं. शांत झालीस? हा आता मला सांग, तुला पण शपथ आहे आजच्या दिवाळीची. आता कशी सापडलीस? आता मला सांग, तुझं त्या विजय बरोबर होतं की नाही? होत. एवढं कॅज्युअल सांगते. आता होत तर होत ना. मग काय फाटलं? त्याच्याच मूर्खपणामुळे. काय मूर्खपणा केला त्यांनी? तुम्हाला सांगते, हा आमचं ज्या दिवशी जुळलं ना, अजून वाचते. त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी बाबांची बोलायला घरी यायला होता तो. बरं मग पण त्याचाच विनोदी स्वभाव आडवा आला. तो कसा? कसा काय? बाबांनी त्याला त्याच्या कमाईवरनं झाडलं. हा. म्हणाले, अरे एवढ्याशा पगारात आमच्या मुलीचं नाक पुसायला साधा रुमाल तरी येणार आहे का? मग? त्याच्यावरती तो म्हणाला, हा. एवढी शेंबडी पोरगी असेल तर ठेवा तुमच्याकडेच. हे काय? एकटाच हसला. मग बाबांनी काय केलं? बाबा पण हसले जोरात. छे, लाड मारून हाकलून दिलं त्याला. हो का? अरे काय रे, वाचलास बरं का? हा? नाही काही नाही. बरं मला एक गोष्ट आता सांग, किती जणांनी तुझ्या घरी येऊन असे विनोद केले? इकडच्या सगळ्यांनीच. काय बोलतेस का तू? केवढा फसवलंयस मला तू. माझ्याविषयी काही चांगली गोष्ट कोणाला सांगितलं नाही. सगळं वाट आणि तुझं आहे. चाललो दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी घराच्या बाहेर चाललो. सृष्टी सौंदर्य बघून येतो. एक मिनिट थांबा. काय? तुमच्याबद्दलची एक चांगली गोष्ट आठवली हो मला. आठवली? नशीब कुठली? अख्ख्या जगाला ओरडून सांगते थांबा मी. सांग, ऐक. आमचं जेव्हा जमलं ना, हा. तेव्हा एकदा संध्याकाळी मी ह्यांना माझ्या घरी बोलवलं होतं. वा. हे ना बाईक घेऊन आले होते आणि ह्यांनी ना बाईक लावली आणि दारावरची बेल वाजवली. माझ्या छोट्या सुंदर देखण्या बहिणीने दरवाजा उघडला आणि ह्यांना बघून म्हणाली, आईला कसले स्मार्ट आहात हो तुम्ही, घरात कोणीच नाहीये, येतं का? आणि ह्याच्यावरती हे फक्त हसले. आणि त्यानंतर मी परत बाईक कडे वळलो. हो, त्याच वेळेस त्यांचा चांगुलपणा बघून आमच्या घरातली सगळी मंडळी बाहेर आली आणि त्यांनी तुम्हाला जावई म्हणून संमती दिली. आता हिला काय सांगू मी बाईक कडे का वळलो तो? तर बाईकच्या डिक्की मध्ये ठेवलेला माउथ फ्रेशनर आणायला गेलो तो. ही
दिवाळी अक्षतासाठी फार स्पेशल आहे. हा? हे अक्षताला माहितीये, पण थोडंफार लोकांना माहितीये, पण महाराष्ट्राला आता अक्षताच सांगणार आहे की का ही स्पेशल आहे बरं दिवाळी. हे सगळ्यांसमोर नाही, तशा स्टाईल मध्ये हा, ते जे काय असतं ते त्यांनी जे केलंय, त्या सिरियल मध्ये जे त्यांनी केलंय ते तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. हा कसं बरं, माझ्या आई बाबांनी माझं झोका मधल्या महादेवरावांशी लग्न ठरवलंय बरं का. असं नाही सोडणार आता, तुम्ही वहिनी आहात, वहिनींनी छानसा उखाणा घेतलाच पाहिजे. घेतला पाहिजे ना, उखाणा घेतला पाहिजे ना. वारजेच आहेत ते म्हणून. वारजे एक गाव, गावाला 4 कोपरे, 4 कोपऱ्यांना 4 बंगले, 4 बंगल्यांना 4 दरवाजे, 4 दरवाज्यांच्या 4 कड्या, 4 कड्यांची 4 कुलप, 4 कुलपांच्या 4 चाव्या, त्यातली एक चावी घेते, कुलूप उघडते, कडी उघडते, दरवाजा उघडते, घरात प्रवेश करते, बसाला चांदीचा पाट, जेवायला सोन्याचं ताट, ताटात जिरेसाळ भात, भातावर तूप ताजं आणि विक्रमच्या अंगठीवर नाव कोरलंय माझं. शेखर, आता मला तुमच्याकडे यायचंय. तुमच्या दिवाळीच्या आठवणींबद्दल मला सांगा. दिवाळीची आठवण अशी सांगायची की लहानपणी मी जेव्हा फटाके वाजवायचो तेव्हा माझा हात खूप भाजला. त्यानंतर मला खूप भीती वाटते की दिवाळीचे फटाका वाजवाय, पण त्याच्यामुळे मी बाहेरच पडत नाही. जेव्हा दिवाळीत घरी असतो तेव्हा बाहेर पडत नाही. पण माझ्या दाराशी आहे ना, एक साधारणतः संध्याकाळी 7-7:30 झाले की एकच बॉम्ब फुटायचा. हा, आणि मग मला कळायचं ना की बाहेरून बघायचं तर कोण नाही. तर मी आमची कॉलनीतली जी मुलं वगैरे आहेत सगळ्यांना त्यांच्या आई शपथ नाही आहे ना अक्कला नाहीत, पण यार कशाला असे फुटतात पडाय, घाबरतो ना माणूस आतला. म्हणून मी एक दिवस ना दबा धरून बसलो की असं कोणीतरी काहीतरी असेल. आणि जेव्हा फटाका वाजला तेवढ्यात मी दार उघडलं तर ते आजी आजोबा होते. त्यांना फक्त जोरात पळता आलं नाही म्हणून ती आजी आपली असे अशी, आणि मी दार उघडल्यानंतर लावली सॉरी पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बरं का. क्या बात आहे, खरी गोष्ट आहे. जीवनाची मजा आपण घेतच राहिली पाहिजे.